आता बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। नाशिक विभागात एकट्या जून महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक पाऊस बरसलेला आहे। 30 दिवसांमध्ये 368 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी दर्शवली आहे। जिल्ह्याचा धरण साठा 54% पोहोचला। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा 49% अधिक आहे। 2024 साली पाणीसाठा फक्त 5.47% इतकाच होता। सध्या जिल्ह्यामधील 23 पैकी 14 धरणे 50% अधिक भरलेले आहेत। पुणेकरांना नेहमीच पावसाळ्यामध्ये जी एक उत्सुकता असते ती म्हणजे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ केव्हा होणार। मात्र यावर्षी पावसाला मे महिन्यातच सुरुवात झालेली आहे। कालपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्याच्यामुळे खडकवासला धरण हे जवळजवळ 66% भरलेलं आहे। आज सकाळी 7 वाजता 1400 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। पाऊस जो पडतोय त्याच्यामुळे 340 क्युसेक्सने जे पाणी सोडलं जात होतं ते थेट 1400 क्युसेक्सने विसर्ग या धरणातून करण्यात येतोय। त्याच्यामुळे खाली पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल की काय अशी आशंका निर्माण होऊ शकते। त्याच्यामुळे प्रशासनाने या सगळ्या पाण्याच्या विसर्गावर लक्ष ठेवलेलं आहे। सातत्याने या बाबतीतले सतर्क हे शासनाने पुढे नागरिकांना देण्यास सुरुवात केलेली आहे। इथे खडकवासला धरणाच्या जवळ आपण पाहतो आहोत की काही पर्यटक देखील पुणेकर येत असतात, त्यामुळे इथे कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी या पुलाच्या बाजूला असणारा जो काही एक संरक्षक भिंतीचा जाळीचा विभाग आहे त्या ठिकाणी आता काम सुरू आहे आणि इथे जी जाळी आहे संरक्षक जाळी ती लावली जाते। कारण पुणेकर हे शक्यतो शनिवार रविवारी या खडकवासला धरणाकडे पर्यटनासाठी येत असतात आणि विशेषतः आता पावसाळ्यामध्ये हे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढतं। या ठिकाणी कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी या पुलाच्या संरक्षक जाळीचं काम हे करण्यात येत आहे आणि आता ह्या कामानंतर इथे प्रशासन ही दक्षता घेताना दिसत आहे की कोणतीही घटना घडण्यापूर्वी इथे जाळ्या लावून पर्यटकांना पुढे धरणाच्या दिशेने जो विसर्ग चालू आहे त्या ठिकाणी जाण्यास रोखलं जावं। एकूणच खडकवासला धरणामधून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो, त्यामुळे आत्ता हे जे 66% धरण भरलेलं आहे म्हणजे 7.9 TMC इतका पाणीसाठा या धरणामध्ये असतो आणि आत्ताच 66% हे धरण भरल्यामुळे पुणे शहराला जो पाणी पुरवठा कपात होते त्यामध्ये कोणतीही कपात न होता नियमित पाणी पुरवठा केला जाणार आहे। आणि एकूणच आता पावसाची परिस्थिती पाहिली तर कालपासून पुन्हा एकदा पावसाने ही जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते। पुणेकरांना हे धरण भरल्यामुळे निश्चितच दिलासा मिळाला असेल। मात्र जर सातत्याने पाऊस पडला तर या धरणातला जो विसर्ग होतोय या विसर्गामुळे जी मुठा नदी पुण्यातून वाहते त्या कडेला कोणत्याही पद्धतीचा धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन देखील सतर्क झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच खडकवासला धरणामध्ये म्हणजे केवळ खडकवासला धरण नाही तर पानशेत, टेमघर आणि वरसगाव या तिन्ही धरणातला जो सांडवा आहे तो या धरणामध्ये येतो आणि पुढे पाण्याचा विसर्ग होतो। त्यामुळे आता पुणेकरांना या पाण्याच्या विसर्गामध्ये कोणती वाढ होते याकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामॅन निकेतन मानेचा अविनाश पवार, NDTV मराठी।